बघून मैदानावरती यावेळेस दोन दिग्गज संघ आमने सामने. एका बाजूला दिवा ब संघ तर आपण दुसऱ्या बाजूला बघतो मैदानावरती यावेळेस उसरगड संघ. दिवा ब संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर प्रथम निर्णय घेते क्षेत्र शंकरनाचा. तर आपण दुसऱ्या बाजूला बघतो दोन सलामीच्या पहिल्या मैदानावरती. एका बाजूला बिंदास तर आपण दुसऱ्या बाजूला बघतो मैदानावरती यावेळेस केतन. केतन तसं आपण सामना लगेच सुरू करायचं मैदानावरती. आपण वेळ कमी घ्या. पण दुसऱ्या वेळी सुरुवात करतोय. दोन दिग्गज संघ पुन्हा बघतो आपण आमने सामने यावेळेस क्रिकेटच्या खोली क्षेत्रामध्ये एक भरपूर मोठा आपण आयोजन बघतोय. राजे ग्रुप बेतवड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मध्ये भरवली गेली. जबरदस्त पण बघतो यावेळेस स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः नक्कीच आमच्या मंडळाचे अध्यक्ष विजयदा बोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती. सर्व बेतवड गावातील ग्रामस्थ सर्वांचा मी अधिक आभार व्यक्त करतो. मात्र आम्हाला सहकार लाभलं त्यांच्यामध्ये आम्हाला भरपूर सहभाग लाभल्या. प्रवीण पाटीलच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला मैदानाची सुविधा लाभली. त्यांचा सुद्धा मी अधिक आभार व्यक्त करतोय. तर सामना सुरू करू मैदानावरती. सामना दुसऱ्या फेर दिला पहिला सामना दोन दिग्गज संघ आमने सामने. शायगेला बिंदास आकाश वाडेकर. हा चेंडू मात्र घ्यायचा प्रयत्न होता. कीपर बीट झाला आहे. चूक होतीये. पहिला चेंडूवरती चूक दाखवली मैदानावरती भूषण एसटीच्या मागे. मी तर मध्ये बिंदासचा झेल पकडायचा होता. मात्र यावेळेस श्रीगणेश झालाय. धावांचं मात्र यावेळेस श्रीगणेश केल्या मैदानावरती बिंदासच्या माध्यमातून उसळगड संघाने. धावसंख्या दाबालकामध्ये एक धाव लागते. तर भला मोठा सामना मैदानावरती नक्कीच SM लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तुम्ही घर बसल्या स्मार्टफोनवरती नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून स्मार्टफोन असो किंवा लॅपटॉप कम्प्युटरच्या माध्यमातून स्पर्धा बघू शकाल. जबरदस्त स्पर्धा बघतोय. अतिशय चांगलं देखणं आयोजन आपण बघतोय मैदानावरती. राज्य ग्रुप बेतवडा या संघाच्या माध्यमातून हे आयोजन केले गेलं आहे. आकाश हा चेंडू दरम्यान फक्त थोडासा नटराज शॉर्ट स्टाईलने चेंडू घेऊन काढला होता. चेंडू फील्ड होतीये डीप लॉंग लेगला. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती दोन धाबा दाबालकावरती. तर सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहज लोकांचा आभार व्यक्त करतो. सातत्याने या दुपारच्या सत्रामध्ये आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा भरपूर संख्येने या आमच्या मैदानावरती आल्यात. तमाम क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. कारण का मकर संक्रांती निमित्त 48 वर्ष आपण बघतोय स्पर्धेचं. निलजेच्या इथे भरपूर मोठी स्पर्धा जरी सुरू असताना मात्र यावेळेस या मैदानात भरपूर संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग. हा चेंडू मात्र या दरम्यान लोपड होता त्याला घेऊन काढला आहे. मिडॉनला चेंडू फील्ड होतोय. तो पण सिंगल कंप्लीट. बिंदासच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती 3 धावा दाबालकावरती. आकाश याने त्याची गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्या अनुषंगाने पण सुरुवात केली आणि आतापर्यंत चांगलं क्रिकेट मैदानावरती या आकाशच्या माध्यमातून दोन दिग्गज संघ दोन बराडे संघ रती महारथी मैदान बघतोय. विचार केला तर चांगल्या प्रकारचे दोन तुल्यमान आणि दर्जेदार क्रिकेटर दोन्ही संघामध्ये बघू शकाल आपण. आकाश वन्स अगेन हा चेंडू पण मात्र घ्यायचा प्रयत्न होता ऑन साईडला. तसं का होत नाही. चेंडू होतो स्क्रीन समोर. तर क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं. फक्त सिंगल. एकही मोठा फाटका येत नाहीये. कारण का बघू शकतो सर्कल पाबंदी आहे. सर्कल पाबंदी षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची गरज आहे. मात्र यावेळेस एका बाजूला कौतुक केलं पाहिजे आकाशचं. आकाशने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आणि पूर्णपणे बांधून ठेवल्या बिंदासला आणि केतनला मैदानावरती. मोठा सामना आणि दोन दिग्गज संघ आमने सामने. वन सेकंड रिव्हर्स खेळायचा प्रयत्न बनतो अब्दुल गानी. यावेळेस रिव्हर्स खेळण्यासाठी तुम्हाला भरपूर चेंडूचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचा असं. चेंडू कधी पडतो किंवा पडतो कसा पडतो या 3 गोष्टी तुम्हाला विचार करणं अतिशय महत्वाचा असणार आहे. तसं काय होत नाहीये. अनसाईडला माझा प्रयत्न रिव्हर्सच्या माध्यमातून प्रयत्न बसलाय. तोपर्यंत डॉट चेंडू. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 4 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिला पिवनचा मार्ग असते. दोन दिग्गज संघ आमने सामने आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मैदानावरती या आकाशच्या माध्यमातून होतीये. सिगेनेश लागते. चूक होणार नाहीये. भूषण आपलं काम सोखपणे बजावलाय. पहिला विकेटचं पतन पहिला झटका मैदानावरती या उसरगड संघाला. बिंदास बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू. आमचे महेश माई बोपरचे. त्याच्यानंतर सुभाष पाटील नाही की त्याच्यानंतर महेश माई आमचे दोघांचा मी अधिक आभार व्यक्त करतोय. दोन्ही आले आमच्या स्पर्धेमध्ये. दोन्ही मान्यवर आलेत बोपर गावचे. त्यांचा पुन्हा तुम्ही आभार व्यक्त करतो. प्रवीण दादाचा आभार व्यक्त करतो. प्रवीण दादा नक्कीच आम्हाला विचारता केलं तर यावेळेस मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त केला. त्यांचा सन्मान केला आमच्या व्यासपीठावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी चोरामध्ये बघितली. सारांश प्रवीण पाळीच्या सगळं बघितलं. अतिशय भलं मोठं आपण आयोजन बघितलं मैदानावरती. जबरदस्त आयोजन केलं गेलं होतं. या दरम्यान आपण सामना बघतो यावेळेस मैदानावरती या दोन दिग्गज संघामध्ये विचार केलं तर पहिल्या षटकाचा. यावेळेस
वाजवी गेल संपलाय आणि पहिल्या षटकाच्या काही धावसंख्या दाबालकावरती यजमान येते या उसर्ग संघाची नाजूक परिस्थिती 4 धावा दाबालकावरती यावेळेस स्वतः संघनायक संघाचा कर्णधार आणि संघाचा नेता संघाचा लीडर मैदानावरती आपण बघू शकाल यावेळेस विशाल महात्रेला. चला दिवाबस संघ आपण वेळ कमी घ्या लगेच आपले क्षेत्रक्षण ताटील लावून घ्यायचे आकाश आणि लगेच आपण सामना सुरू करा. दोन दिग्गज संघ आपले सामना अतिशय महत्वाचा दोन तुल्यमान संघ दोन्ही संघाने एक सामना जिंकला होता एकतर्फी तर यावेळेस दोन एकच कॅरेबिरीचे पण बघतो संघ ताकदवान संघ आणि तेवढेच तुल्यमान संघ तेवढेच मातब्बार संघ या मैदानावरती. तर गोलंदाज यावेळेस प्रितेश नक्कीच प्रितेशचा वापर केला झाला P2 षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं नाजूक परिस्थिती मात्र या दरम्यान आपण बघतोय उसरगड संघाच्या माध्यमातून. वन सेकंड प्रितेश स्ट्रायकरला केतन चेंडू वन साईडला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज चारो खाण्याची आजोबा बघितलं तर अजिबात चेंडू मात्र बॅटच्या रेषेमध्ये येत नाहीये. चेंडूची खोली बघणं चेंडूला ओळखणे चेंडूची पात्रता करणे अतिशय महत्वाचं असतं मात्र यावेळेस पूर्णपणे आत्मविश्वास गमावल्या मैदानावरती आणि वन्स अगेन पहिला चेंडू डॉट जातोय. धावसंख्या फक्त धाव बघतोय 4 धावा षटक क्रमांक P2 चा मार्ग असते प्रितेशचा वापर केला गेलाय या दिवस संघाच्या माध्यमातून या P2 षटकामध्ये. दोन दिग्गज संघ आमने सामने आणि तेवढाच या रगरगत्या उन्हामध्ये दोन संघ आपले सामने. चेंडू पडवून वापर केला साईडला घेऊन काढलाय चेंडू पुन्हा एकदा रिपीट विकेटला चेंडूची फील्ड होती सिंगल कंप्लीट दुसरा प्रयत्न होतोय चांगला संवाद दोघांमध्ये. यावेळेस सिंगल आणि डबल वर जास्त लक्ष केंद्रित केलं कारण सातत्याने सामना 5 षटकाचा असणार आहे. तुम्हाला एक भागीदारी एक प्लॅटफॉर्म चांगला उभा करायचा कारण तुमची सुरुवात एकदम खराब झाली आहे मैदानावरती तर दुसऱ्या बद्दल मी तर म्हणेल कौतुक करायला पाहिजे दिवस संघाच्या माध्यमातून जी गोलंदाजी केली आकाशने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय. वन सेकंड गोलंदाज प्रितेश या दुसऱ्या षटकामध्ये केतन चेंडू मात्र मोठा प्रकारचा प्रयत्न टायमिंग शॉट आहे भूषण चुकणार नाहीये यावेळेस चुका करतोय उसरगड संघ तर दुसऱ्या बाजूला चाप सोडली या दिवस संघाने. दुसऱ्या विकेटचे पतन दोन्ही सलामीचे फलंदाज यावेळेस मात्र विचार केला तर असफल ठरतात. ज्यांच्याकडे अपेक्षा केली होती ज्यांच्याकडे भरपूर अपेक्षा केली होती बरं भरपूर संख्येने या उसरगड संघाच्या पाठीराखी आलेत या मैदानावरती की आपला संघ चांगला क्रिकेट दाखवेल तो उसरगड संघ मात्र यावेळेस बॅकफुटला गेलाय. यावेळेस जिम्मेदारी घ्यायची आहे संघनायकाला संघाचा कर्णधार यावेळेस आपण बघतोय तर चांगलं क्रिकेट दाखवलं विशाल महात्रेने तर कदाचित चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारू शकेल मैदानावरती हा उसरगड संघ. प्रितेश चेंडू दमदार फटका क्षेत्ररक्षकेत ट्राय केला होता तोपर्यंत चेंडू आवाकाच्या बाहेर चेंडू वन बॉल फरार चौकार. हॅलो चेक हॅलो थोडासा आवाज रे जमा सर हॅलो जर विचार केला तर यावेळेस दमदार सुरुवात युवक आहे विशाल महात्रेची जेव्हा विशाल असे मैदान होते तेव्हा मात्र तुम्हाला याच प्रकारची फलंदाजी तुम्ही बघू शकाल मैदानावरती. थोडासा आपण बेस द्यायचा रिजमा सर विशाल वन्स अगेन चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता पंच लाईन बघतील तोपर्यंत मला पंच दर्शवत आहेत डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू पंच तानाजी स्वेर चेंडू येतोय. धावसंख्या दाबालकावरती येते माहिती 11 धाव दाबालक डबल फिगर मध्ये धावसंख्या येते. विशाल मात्र मात्र यावेळेस चांगली बंदची करायची एका बाजूला हा चेंडू मात्र टायमिंग शॉट होतोय क्षेत्ररक्षक जज करतायत चूक होणार नाहीये बिग विकेट ज्याच्या नावाचा मी डंका पकडला होता विशाल मात्र मात्र यावेळेस मैदानावरती थांबायचं होतं तसं काय होत नाहीये विनाशकारी विपरीतचा परिणाम आणि अजून एक झटका मैदानावरती पूर्णपणे उसरगड संघ बॅकफुटला. त्यावेळेस तिसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती स्वतः संघनायक मैदानाच्या बाहेर. मी कौतुक केलं पाहिजे पुन्हा एकदा दिवस संघाच्या माध्यमातून जी गोलंदाजी होतीये जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती यावेळेस दाखवली आहे या दिवस संघाने.
कारण का षटक पहिलं फेकलं होतं आकाशने, ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलाय प्रितेशच्या माध्यमातून. आतापर्यंत जबरदस्त क्रिकेट दाखवलं म्हणजे आतापर्यंत, कारण का विशाल मातेला बाद केलाय. म्हणजे सातत्याने मी चांगलं समीकरण यावेळेस दिवस संघाच्या माध्यमातून माहिती सांगितलं. 2 तुल्यमान संघ, दोघांची डावपेच सातत्याने दोघांना माहिती असते, कारण सातत्याने दोघांचा सामना भरपूर वेळा झाला असणार आहे यावेळेस. हा चेंडू मात्र मोठा घ्यायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट आहे, कॉर्नर मोची संधी होतीये. तेजस मात्र यावेळेस पुन्हा एकदा असपाट ठरतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद. षटक क्रमांक संपला यावेळेस दुसरा. सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या फक्त आणि फक्त दाबलकावरती 11 धावा दाबलकावरती 4 गडी बाद असं समीकरण मैदानावरती यावेळेस या उत्सर्ग संघाचा. हॅलो हॅलो चिक, थोडासा पण बेस दे, थोडासा पण बेस जायचंय. हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो. यावेळेस बघू शकाल 2 षटकाचा खेळ संपलाय. सर्कल पाबंदी संपते आणि धावसंख्या दाबा होती आतापर्यंत फक्त आणि फक्त 11 धावा दाबालकावरती. या दरम्यान गोलंदाज सेकंड मध्ये आकाशचा वापर केला जाईल. या सेकंड स्पेल मध्ये ज्याने पहिला स्पेल अतिशय चांगला फेकला होता. पण बघतो यावेळेसचा मैदानावरती, पण बघतो यावेळेसचा शुभम चांगला क्रिकेटर सातत्याने शुभम शायकला शुभम बघतो आपण राखवायचा फलंदाज सातत्याने चांगलं क्रिकेट बघू शकता शुभमच्या माध्यमातून. हा तरी आवडता खेळाडू आहे उसळगर संघाचा शुभम, कारण का चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकाल याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही बघितलंय. यावेळेस गरज एक फलंदाजीची. हा चेंडू सर बॅटिंग करून काढला सॉफ्टाने. चेंडू डीप मिड ऑफला येतोय. चेंडूची फील्ड सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होतोय, कॉल नाहीये तोपर्यंत फक्त सिंगल वरती समावेश. जेवढं टाईट क्षेत्ररक्षण आहे, ॲक्युरेट फेकी येत नाही तोपर्यंत फक्त सिंगल. शुभमने आपला अकाउंट एक धावेने ओपन केलाय आणि धावसंख्या दाबालकावरती सांघिक कोट्यामध्ये यावेळेस 12 धावा. 12 धावा दाबालकावरती या उत्सर्गत संघाला भरपूर मेहनत करायची आहे आणि चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारायची आहे, कारण का दुसऱ्या बाजूला जी गोलंदाजी होती दिवा संघाच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी दाखवली मैदानावरती यावेळेस आपण बघतोय आकाशच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती यावेळेस येते 12 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 30 मार्ग असते आपल्या सेकंड स्पेल मध्ये. हा चेंडू बघू शकाल ब्लॉकला मध्ये फेकला होता. अपड्रेशन घेऊन क्षेत्ररक्षण करा बघतोय. चेंडू डेंगामधून जातोय. दीपराज क्षेत्ररक्षण बघू शकाल मिसफील झालाय. दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निवडले. धावसंख्या दाबालकावरती स्कोर मोजून 14 असं 4 विकेट्स 4 गडी बाद. धावसंख्या दाबालकावरती 14 धावा येत आहेत. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट पुन्हा एकदा बघू शकाल. 2 मातब्बार संघ मैदानावरती पण बघू शकाल या मैदानावरती चांगली स्पर्धा. हा चेंडू फक्त दिशेचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात येत नाहीये तोपर्यंत चांगल्या प्रकारचा क्रिकेट मैदानामध्ये सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न होतोय. सातत्याने सिंगल किंवा डबल या धावेला मात्र प्राधान्य जास्त दिलं पाहिजे, कारण का धावा मोठे बॅट येत नाहीये. सिंगल डबल धावसंख्या उभारली कधी धावसंख्या चांगली उभारू शकेल. तर दुसऱ्या बाजूला तेवढीच चतुराईने आणि चपलाईने गोलंदाजी होती मैदानावरती पण बघू शकाल. आकाश कशी वाडेकर बिग नेम जबरदस्त क्रिकेट बघू शकाल. एक अष्टबय खेळाडू दिवा संघाचा. हा चेंडू शॉर्ट बोलला होता. पंच लाईनचे विषय कधी आम्हाला सांगतायत तानाजी. चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या बाहेरून जातोय तोपर्यंत स्वेर चेंडू. धावसंख्या दाबालकावरती असून एक निवडले. धावसंख्या दाबालकावरती 15 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते या दरम्यान बघतो 30 मार्ग असते. आकाशचा वापर केला 30 षटकामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 15 येते पण भरपूर मोठी स्पर्धा बघतो. दुपारचं 3 वाजता आहेत. रगरगत उन्हामध्ये आपण बघतोय यावेळेस सामना बिग फाईट सामना. 2 तुल्यमान संघ मैदानात आमने सामने पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र फास्टिकची अपील केली आहे. पंच सांगतायत तानाजी. चेंडूची लाईन बघितली चेंडूची, कारण का यावेळेस
पायचीसाठी पंचांना 3 गोष्टी बघणं अतिशय महत्वाचं असतं. लाईन लेंथ आणि हाईट फॅक्टर या तिघांचा विषय केला. मात्र लाईनचा विषय केला पंच तानाजीने सांगितले कुठे चेंडू कुटुंबाचा चेंडू कुठल्या दिशेने चेंडू गेला असता तोपर्यंत चेंडू मात्र डाव्या क्षेत्राच्या बाजून गेला असता सांगतात पंच आम्हाला. धावसंख्या लेग बायची मधून ते धावसंख्या दाबालकावरती दरम्यान 16 धावा. 4 बॉल ना 2 टू गो. खराब चेंडू फक्त दिशा दिली आहे शुभमने. तो क्षेत्ररक्षक होता. चेंडू आवाकाच्या बाहेर. पहिला चौकार येतोय शुभमच्या बॅटमधून. गुड शॉट. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे अमर गावाला. माझे वरदेवी आईचे. स्कोर मधून 2-0. 20 धावा दाबालकावरती येत आहेत. अंतिम चेंडू असणारे. दुसरा चौकार आपण बघतोय मैदानावरती कारण काही चौकार दाखवला मैदानावरती वेळेस फलंदाज विशालने तर दुसरा चौकार दाखवला मैदानावरती शुभमने. हा चेंडू दरम्यान बघू शकाल सर बॅटिंग घेऊन वाटला. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का तर बघता बघता या 2 धावा कंप्लीट होत आहेत. जर विचार जर केला तर आत्मविश्वास पुन्हा एकदा मात्र गमावलाय दिवा संघाने. आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निवडेल धावसंख्या दाबालकावरती. स्कोर मधून 22. लॉस ऑफ 4 विकेट्स बनाम उसरगड संघ. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आपण बघू शकाल यावेळेचा 22 धावा दाबालकावरती येत आहेत. डिंग्स ब्रेक. मी आयलो तुझे आरतीला. पहाट जायली आई माऊली मी आयलो तुझे आरतीला. पहाट जायली आई माऊली मी आयलो तुझे आरतीला. तर 22 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक 3 आमच्या डिंग्स ब्रेकर मध्ये आतमध्ये आहेत. नक्कीच विषय सुद्धा जात आहे स्वतः संघनायक. काहीतरी सूचना काहीतरी कान मंत्र असणार आहे कारण अजून येणारे 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न असला पाहिजे. एका बाजूला उसरगड संघाच्या माध्यमातून तर दुसऱ्या बाजूला आपण मुक्त मैदानावरती यावेळेस दिवा बस संघाने छाप सोडली. चांगली क्रिकेट दाखवण्यासाठी दिवा बस संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट त्याच्यामध्ये मात्र सियाचा वाटा उचललाय. कारण सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघू शकाल आकाशच्या माध्यमातून. दिवा संघ आपण लगेच स्वतःच्या लावून घ्या. तिकडे वेळ कमी असणार आहे कारण वन डे फिनिश स्पर्धा असल्याच्या कारणाने आपल्याला लवकरात लवकर यावेळेस मात्र सामने खेळवायचे आहेत. तर गोलंदाज भूषण या 4थ्या षटकामध्ये भूषणचा वापर केला जाईल मैदानावरती. रितेश आणि मैदानावरती बघतो शुभम. 2 फलंदाज यावेळेस उसरगड संघाच्या माध्यमातून मैदानावरती फलंदाजी करतात. त्यांच्याकडे भरपूर अपेक्षा असेल येणार आहे. तर गोलंदाज भूषण ज्यावेळेस हा चेंडू तुम्ही बघू शकाल चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. रितेश सातत्याने मात्र यावेळेस चुका करतोय. मी तर म्हणे सातत्याने विश्वास भरपूर वेळा रितेशवरती दाखवलाय स्वतः संघनायक विशालने. आतापर्यंत मात्र विश्वासाला एक फलंदाजी आतापर्यंत मी तुम्हाला थोडीशी कमी केली आहे कारण सातत्याने अपयश वाटायला आले रितेशच्या. हा चेंडू मध्ये घ्यायचा प्रयत्न होता. कीपर बीट होतोय यावेळेस बघू शकाल कीपर यावेळेस मुकेश भगत चूक करतोय पुन्हा एकदा. पर्यंत फलंदाज बाद.
धावसंख्या होते 23 धावा. शुभमनी मैदानामध्ये नवीन फलंदाज गेला यावेळेस अमित गेलाय नवीन फलंदाज. भूषण पुन्हा एकदा शुभम साठी. पण हा चेंडू मात्र ऑन साईडला घेऊन काढला आहे. क्षेत्ररक्षक मिडविकेटला चूक होतीये यावेळेस. थोडंसं वाकायचं होतं ते काय जमलेलं नाहीये फलंदाज क्षेत्ररक्षकाला. नशिबाचा चौकार शुभमच्या बॅटमधून. गुड शॉट. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन. तिसरा पंच लगेच जा संदेश पाटील. संदेश पाटील आहे का इकडे? संदेश जर असेल तर लगेच जा आपण आतमध्ये लगेच. संदेश पाटील फास्ट. संदेश नाही तिकडे. सचिन जा आपण लगेच. संदेश येत संदेश येत आहेत. संदेश लवकर फास्ट किक. शौजक संदेश जात आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. धावसंख्या दाबालकोती दरम्यान येते. त्या चौकाराच्या नंतर 27 धावा दाबालकावरती भूषणचा वापर केला गेलाय. नक्की तिसरे पंच दरम्यान कीपरच्या पाडी. संदेश पाटील तर भूषणचा वापर केला गेला यावेळेस. गोलंदाजी बरोबर आपण बघतोय चौथ्या षटकामध्ये. स्ट्रायकरला शुभम. हा चेंडू पण दोन साईडला घेऊन काढला आहे. चेंडू मिड विकेट झोनला. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का? तर बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला तालमेल दोघांमध्ये चांगला संवाद होतोय आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 वाटेल. धावसंख्या दाबालकावरती 29 धावा दाबालकावरती. 40 ते 45 धावा जरी उभारल्या तर आपल्याला सामना नक्कीच चांगला चोरशीचा पाहायला भेटेल. कारण का आपण सर्व सामने आतापर्यंत एकतरी बघितलेत. 2 to go. 2 चुरा अजून शिल्लक आहेत षटकात. बघू शकाल 4थं षटक मार्ग असते आणि धावसंख्या आतापर्यंत येते 29 धावा दाबालकावरती. 5 गडी बाद असं समीकरण. हा चेंडू मात्र ऑपडाच्या घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे. चेल मात्र होणार नाही. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होतोय. बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या अजून 2 वाले. धावसंख्या दाबालकावरती 31. 31 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 4 मार्ग असते. सामना बघतो म्हणजे दिवा विपक्ष उसरघर या 2 बलाले संघामध्ये सामना. दुसऱ्या बिल्डरला पहिला सामना बघतो मैदानावरती आपण. हा चेंडू दरम्यान येतोय. शॉट फाईन लेगला. स्विलिंग झोन मधून सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता. फलंदाज बाद. धावचीच्या माध्यमातून अजून एक षटका मैदानावरती. गाडी सुटली शेवटी वाजली. गाडी सुटली अन पदार गेला न भर. अन पदार गेला न भर. पुरी जरा पुन्हा दांडा धर. पुरी जरा पुन्हा दांडा धर. जरा पुन्हा दांडा धर. जरा पुन्हा दांडा धर. वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर. जरा पुन्हा दांडा धर. जरा पुन्हा दांडा धर. जरा पुन्हा दांडा धर. थँक्यू. तर चला दिवा संघ आपण शेताचे लगेच सजून घ्या. आपलं शेताच्या लगेच लवकर लावून घ्या. धावसंख्या दाबक होते आतापर्यंत येते 32 धावा दाबालकावरती. अंतिम षटक स्लोगो षटक असल्यामुळे स्लोगो षटकामध्ये यावेळेस गोलंदाज बघू शकाल मुकेश भगत. SM लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. नक्कीच आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा बघतायत सर्व परीक्षक वर्गाचा पण मी आभार व्यक्त करतो. सातत्याने मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. SM माध्यमातून SM लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेचा अचूक परिणाम प्रत्येक क्षण तुम्ही मात्र घर बसल्या बघू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. फक्त लिंक टाकायची तुम्हाला. राजा चषक 2017. चला आपण सामना लगेच सुरू करा मैदानावरती प्लीज फास्ट. अंतिम षटक मुकेश भगतचा यावेळेस स्लोगर षटक. या दरम्यान चांगल्या प्रकारची बंदीची करण्याची गरज आहे. स्ट्रायकरमध्ये बघतो या दरम्यान आपण अमित आणि प्रल्हाद या दोघांना चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज आहे सातत्याने. कारण धावसंख्या दाबक होते आतापर्यंत फक्त 32 धावा येतात. तर दुसऱ्या बाजूला मुकेश या षटकामध्ये कमीत कमी धावा कसं करेल का या 6 चेंडूमध्ये या सर्व प्रश्नांचे उत्तर भेटेल आपल्याला.
या चेंडू मात्र शोडामुळे ऑन साईड माझा प्रयत्न कीपर रिपीट झाला, पण भूषण चूक करतोय. झेल सोडलाय अमितचा, तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या धाबा होती 32 धावा. मोठे पटके मारण्याचा प्रयत्न होतोय सध्या त्याने मात्र जास्तीत जास्त वेगाने धावसंख्या कशी वाढवता येईल याचा प्रयत्न मध्ये पुन्हा एकदा होतोय. अमितच्या माध्यमातून प्रयत्न म्हणून फसला गेलाय, कारण गोलंदाजी आपण पहिला चेंडू शॉर्ट पूल दिमर बघितलं, बीमर फेकला होता. वन साईड माझा प्रयत्न केला, तोपर्यंत यश लागला होता. झेल सोडलाय भूषणने. वन सेकंड तसा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे, जो पण क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. चेंडू पडतोय डीप स्क्वेअरला, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. तर बघता बघता या 2 धाबा कंप्लीट होत आहेत, कारण का चेंडू तुम्ही जास्त उशीर जर हातामध्ये ठेवला असं आपण समीकरण बघला होता, कारण का प्रशांत नांदिवली संघाच्या प्रशांतने चेंडू होता हातामध्ये, तब्बल 3 धाबा कंप्लीट केल्या होत्या मैदानावरती. तोच चित्र आपण बघतो पुन्हा एकदा. सतत मात्र चपल डोक्याचा जास्तीत जास्त वापर आणि जास्तीत जास्त लक्ष असं, कारण का धावून जास्तीत जास्त धावा आतापर्यंत आल्यात मैदानावरती. उसळकर संघाच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकोती अजून 2 येते. 34 34 धावा दाबालकोवरती येत आहेत. षटक मार्ग अंतिम 5 षटक मार्ग असते. गोलंदाज मुकेश भगत, अमित साडी. स्लोवर चेंडू गतीमध्ये मिश्रण केलं आहे, दिशा दिली आहे, चांगलं क्षेत्र, सिंगल कंप्लीट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जातो मैदानावरती यावेळेस जयदास. नक्की जयदास कडनं भरपूर अपेक्षा असतील यावेळेस मैदानावरती. तर दुसऱ्या बद्दल मुकेश भगतचं कौतुक केलं पाहिजे. जबरदस्त आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत दाखवली गोलंदाजाने. दिवस संघाची बाजू कौतुक केलं. आकाशमध्ये चांगली सुरुवात केली, आपले 2 फेल फेकले अतिशय चांगले. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त तब्बल धावा खर्च केल्या 11. धावसंख्या धाबा 35 35 धावा दाबालकावरती. मुकेश भगत पुन्हा एकदा वन्स अगेन. हा चेंडू मात्र ऑन साईड माझा प्रयत्न होता, चेंडू थोडी स्वेल, सिंगल कंप्लीट. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? या दरम्यान फलंदाज बाद. तेली जातोय आणि तुपी जातो, हाती मात्र राहतोय तो दुपाटनं, कारण का धाव येत नाही, फक्त सिंगल येते. तर विकेट अजून एक धावचीच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय मैदानावरती. जयदास बाद झालाय. शेखर पाटील जातो नवीन फलंदाज मैदानावरती. शेखर पाटील. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असणार आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आतापर्यंत कमीत कमी धावसंख्या बघू शकाल आपण, कमी धावांत रोखून ठेवलाय. सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत 8 विकेटचे बदल झालाय. त्याच्यामध्ये एकही चेंडू आपण बघू शकाल, 2 चेंडू स्वेर फेकले होते, 2 वाईट बॉल आपण बघितले. मुकेश भगत पुन्हा एकदा 200 चेंडू मात्र मोठ्या प्रकारे घ्यायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात, जबरदस्त झेल, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक यावेळेस आकेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि अजून एक फलंदाज बाद. अंतिम विकेट शेवटचा विकेट असणारे सज्ज आणि शेवटचा चेंडू असणारे. धावसंख्या दाबालकोवरती आपण बघू शकाल येते फक्त आणि फक्त 36 धावा. अंतिम चेंडू, जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. मुकेश भगतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतीये. हा चेंडू मात्र फलंदाज बाद. संघ अडवतोय, पूर्ण संघ बाद होतो मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी दिवस संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकोवरती बघतो आपण 36 धावा दाबालकावरती, 10 गडी बाद असं समीकरण मैदानावरती यावेळेस उसळकर संघाच्या माध्यमातून. डीजे थँक्यू. आमचे मान्यवर मधुकर बामा पाटील यांचं शुभागमन झालाय.
या स्पर्धेमध्ये त्याच्या आमच्या व्यासपीठावर तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे अकोटचे बेटानी केलंय डराव काटे डोंगराव बेरूत करतय आई डराव पावसाच्या धारा माझे विराईचे दारा अकोटचे बेटानी केलंय डराव काटे डोंगराव बेरूत करतय आई डराव बघू शकाल देखणे जबरदस्त व्यक्तिमत्व दिनेश सोरकादे यांचं इथं शुभागमन झालाय. जबरदस्त व्यक्तिमत्व. थँक्यू नक्कीच दादा तुम्ही आलात आमच्या स्पर्धेचा. ट्रॉफी तुम्ही बघू शकाल. चषक आमचे बघू शकाल. 2 जबरदस्त ट्रॉफ्या बघू शकाल. त्याच्यानंतर सन्मान चिन्ह जे त्यांच्याकडनं लाभले आम्हाला देखणे पडते नक्कीच त्यांच्या ट्रॉफी शॉप तुम्ही बघू शकाल. दिनेश सोरकादे सुद्धा प्रॉपर्टर आहेत त्या शॉपचे. कारण का भरपूर लांबचा पल्ला गाड्या लागायचा त्याला पनवेल उरण पण लागायचा. सर्व ॲसेसरी बघू शकाल आपण त्या देखणेपाड्याच्या शॉपमध्ये दिनेश सोरकादे शॉपमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी नक्कीच दिनेश सोरकादे सातत्याने बदल एकदा तरी भेट द्या आमच्या दुकानाला तर आम्ही नक्कीच दिनेश तुमच्या शॉपमध्ये आम्ही नक्कीच येऊ एक दिवशी. कारण का सातत्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी क्रिकेटला सर्व ॲसेसरी तुम्हाला तिथे मात्र उपलब्ध असणार आहेत. टी शर्ट ट्रॅक शू कॅप त्याच्यानंतर मग गार्ड बघू शकाल. सगळ्या गोष्टी बॉल बॅस्टम सगळ्या गोष्टी तुम्हाला मध्ये तिथं उपलब्ध आपण बघू शकाल. देखणेपाडा येथे दिनेश सोरकादे यांच्या ट्रॉफी शॉप मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मात्र भेटतील. डीजे धन्यवाद. तिसरा पण सामना लागेल सुरू करा मैदानावरती. दुसऱ्या पैतीला पहिला सामना दिवा विपक्ष आपण बघतोय मैदानावरती. उसारगर या 2 संघांमध्ये फक्त 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 सलामीचे फलंदाज सुमित चेंडू पहिला चेंडू तेजसचा पंच लाईन्सचा विचार करतील. चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या बाहेर गेला तोपर्यंत मला पंच दर्शवतात हा चेंडू कराबे. तर धावसंख्या दाबलकावरती श्री गणेशा होतोय धावांचा 1 धाव. भूषणने मग मैदानावरती यावेळेस सुमित 2 सलामीचे फलंदाज. तर गोलंदाज यावेळेस तेजस म्हात्रे कोणच्या परिवर्ती वरावरती. चेंडू पुन्हा एकदा मात्र बघू शकाल आपण मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये तोपर्यंत डॉट बॉल. कोणचा रे चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस आपण बघतोय. कारण चांगली गोलंदाजी दाखवली मैदानावरती. तर कधी सामना बॅलन्स किंवा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असणारी मैदानावरती येऊसगर संघाच्या माध्यमातून. सुमित आज चेंडू मात्र ऑन साईडला घेऊन काढलाय. जबरदस्त फलंदाजी होतीये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट गॅप शॉट सिलेक्शन. तोपर्यंत चेंडू थांबणार नाहीये. चौकार
त्या चौकार सुमितच्या माध्यमातून पहिला चौकार गॅप शॉट सिलेक्शन मिड विकेट झोन मधून शून्यला घेऊन काढला होता आणि जबरदस्त फलंदाजी होती यावेळेस मैदानावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सादर करण्याचा प्रयत्न होतोय कारण का खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दमदार सुरुवात मैदानावरती आपण बघू शकाल. यावेळेस सुमितच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती 5 धावा येत आहेत. षटक क्रमांक पहिला P1चा मार्गदर्शक गोलंदाज तेजस मात्रेचा वापर केला गेलाय. या पहिला P1 षटकामध्ये बिग फाईट सामना 2 बलाढ्य संघ आमने सामने बघू शकाल आपण मैदानावरती. वन्स अगेन हा चेंडू घेऊन काढलाय, जबरदस्त टायमिंग साधतोय. दरम्यान या 2 धावा कंप्लीट. या दरम्यान जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमा रेषेवर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 11. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जाते सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5 चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू दिशा भरकटतोय तेजस. वाईट चेंडू. 5 चेंडू 18 धावा. 19 धावांची गरज असेल दिवा संघाला. 5 चेंडू मध्ये 18 धावा कुठल्यात. आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मिसफिल्ड होते शुभमच्या माध्यमातून. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय बिंदास. पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्याच 37 धावांची गरज असताना दिवस ब संघाने बिंदास तुट्टी भूषण आणि यावेळेस उजवी यष्टी उजवस्त फलंदाज बाद. DJ Saurabh from Mumbai.
धन्यवाद डीजे. भूषणची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे आकाश वारेकर. डावखुरा फलंदाज आकाश वारेकर. 15 धावांची गरज आहे. 23 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आणि मैदानामध्ये वादळ येतोय. इकडे येईल आणि यावेळेस बिरकावून दिलाय चेंडू. तेजस चुकी करणार नाही. आकाश बॅक टू पॅव्हिलियन. 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले तर बिंदास याने हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे बिंदास. उमरली गावची गावडी मी हो, उमरली गावची गावडी मी. आई बसली देवलाला, आई बसली देवलाला. धन्यवाद डीजे. आकाशची जागा भरून काढण्यासाठी येतोय अनिकेत आणि स्ट्राईक येतो म्हणजे सुमित. सुमित वैयक्तिक 6 चेंडूवर 20 धावा कुठल्यात सुमित याने. हॅट्रिक चेंडू होता, हलकासा टटवलाय आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. बरोबर आहे समजलं परत किती पाहिजे 14 पाहिजे 23 दिले ना 14 पाहिजे. अजूनही 14 धावांची गरज आहे दिवा ब संघाला. 21 चेंडू मध्ये बिंदासपणे गोलंदाजी करतोय. यावेळी जबरदस्त चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चार चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय बिंदास. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे बिंदास याने आणि 2 फलंदाज बाद केल्यात. पाच चेंडू 23 धावा आणि यावेळेस स्कूपच्या माध्यमातून जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. किरशी खरी किरीटा पडी, किरशी खरी किरीटा पडी. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता. धन्यवाद डीजे. परशुराम पाटील मास्टर बेतवडे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. शेखर येतोय गोलंदाजीसाठी.
भगवान पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दहा धावांची गरज आहे दिवा संघाला. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 27 धावा कुठल्या दिवा संघाने 13.50च्या सरासरीने. आणि यावेळी सालकासा टटवले चेंडू आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. भगवान पाटील आपण व्यासपीठावर यायचंय. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज शेखर. पहिल्या चेंडूवर 1 धाव सहजरित्या घेतली सुमित याने आणि अनिकेत येतोय स्ट्राईक एंडला, ज्याने मागच्या षटकामध्ये स्कूपच्या माध्यमातून जबरदस्त चौकार दाखवला होता. सतरा चेंडू 9 धावांची गरज. शॉर्टांपुल चेंडू बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 28 धावा. दोन चेंडू 28 धावा. आणि यावेळी जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. धन्यवाद डीजे. आमचे परशुराम पाटील की आमचे मास्तर दाढीबाई बाबा यांसारख्याचा वाढदिवस असणार आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे संध्याकाळची आमची सोय होईलच बाबांकडे, हरकत नाही. संध्याकाळी आपण भेटूच बाबा. नाव बॅक टू क्रिकेट. जबरदस्त षटकार ढुकलाय अनिकेतने. 3 धावांची गरज आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम शॉट अमित येतोय झेल खाली आणि सहजरित्या झेल घेतोय आणि अनिकेत खेळीचा अंत होतोय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज दीपराज येतोय. 14 चेंडू आणि 3 धावांची गरज दिवा संघाला. हा सामना सुद्धा एकतर्फी होतोय. आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 5 सामने झालेत. फुलटो चेंडू भिरकावून दिलाय आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि दिवा संघाने हा सामना जिंकलाय. स्पर्धेमध्ये 5 सामने झाले, त्यामधले 4 सामने एकतर्फी झाले. धन्यवाद डीजे. स्वप्नील पंढरीनाथ पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थान आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुमित. 9 चेंडू 29 धावा. जबरदस्त फलंदाजी. बिनबाद 9 चेंडू 29 धावा.
मंडळाचे अध्यक्ष विजय भोईर यांचा व्यासपीठावर हार्दिक स्वागत. शुभागमन झालेलं आहे. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल.